आणि पाडून टाक तो वाडा, पोखरून टाक. तळ 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 तळाट. इस्कोट. इंदू, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. इंद्रायणी, तू अध्यक्षच महाराजांसाठी देवीची परीक्षा पूर्ण केलीस की ग? मी केली नाही, देवी आईनी करून घेतली. अगं 25 वर्षात जे कुणाला जमलं नाही ते तू केलं. देवी आईचा आशीर्वाद आहे. तुझ्या संसाराला कवाच कोणाचे दुष्ट लागणार नाही बघ. तुझ्यासारखी पुण्यवान बाई ज्या घरात असेल त्या बाईच्या नवऱ्याचं घराचं कोणीच वाकडं करू शकत नाही. आई राजा. उदो उदो. येते मी. हो. अरे त्या अग्निपरीक्षेचं काय चालू आहे? समद्या गावात ही चर्चा चालू आहे. हे आपल्या साहेबांचं काम आहे. मोहितरावांनी इंद्रायची नांगी टेचण्यासाठीच हे सगळं केलंय. ती उगाच त्यांच्या कामात लुडबुड करत होती ना. आधी शाळा काढली, मग आता इलेक्शन मध्ये अध्यक्षच महाराजांना सपोर्ट करते, म्हणून मोहितरावांनी गेम केलाय. आता सुटत नसते. या अग्निपरीक्षेत जळून राख होणार. अलभ्यला वलभ्यला वलभ्यला. विठूच्या वाडीचे पहिले आजी डॉक्टर आणि भावी सरपंच श्री 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 गोपाळ व्यंकट महाराज दिग्रजकर आज साक्षात या पामर मोहितराव बोडके पाटील यांच्या भेटीला. काय हो गोपाळराव? नाही, आज सूर्य दक्षिणेला तर नाही उगवला. हा मोहित, मी आधीच सांगतो, मला फालतूची नाटकं आवडत नाही. शेम हिअर. हा, आम्हाला पण नाही आवडत. बर, काय मागू, काय घेणार? गरम चहा, थंड चहा? हा हा, नाही, थंड चहा मी या वेळेला घेत नाही. पण आता तुम्ही आलाय, तुमच्यासाठी, फक्त तुमच्यासाठी आम्ही आमची वेळ बदलू. हा, माझ्याकडे वेळ नाहीये. अहो वेळ कुणाकडे आहे? वेळ कुणाकडे आहे इथं? पण कसं आहे, राजकारणात कामाच्या माणसासाठी वेळ नसला तरी काढावं लागतं. हा, बसाव, घेऊ लिटल लिटल घेऊ. हा, आत्ता मागवतो 2 मिनिटात लगेच. कट टू कट ठेव, उगाच लांबडं नको. काय आहे, तुझ्या राजकारणाच्या शाळेत बसायला आलेलो नाहीये मी. मॅटर जरा सिरियस दिसायला. हा, हो. ठीक आहे, थंड चहा कॅन्सल. तुम्ही बोला. अहो तुमच्यासाठी बसलोय आम्ही इथं. तसंही तुमच्या त्या विरोधकांचे पिस केव्हाच काढून फेकलेत आम्ही. हा, पण तरी सुद्धा तुमची काही स्पेशल डिमांड असेल तर बिनधास्त सांगा. हा, स्वतः मोहितराव पूर्ण करतील. काय बोला, काय करू? काहीच नको. हा, म्हणजे मी निवडणूक जिंकावी म्हणून तू जे जे काही करतोयस त्या गोष्टी थांबव. नाही नाही, म्हणजे नाही कळालं मला. काय म्हणजे ते नकोय मला सगळं. काय? हा, म्हणजे हिंदू म्हणजे इंद्रायणी अधोक्षज महाराज दिग्रजकरवर तू जे काही घाणेरडे आरोप करतोयस ते थांबव आत्ताच्या आत्ता. कॉमेडी करता राव तुम्ही. भारी. काय डॉक्टर, आम्हाला जो तुम्ही शहाणे वाटत होता, पण कसं आहे, बंदुकीतून निघालेली गोळी
आणि राजकारणात केलेली आरोपांची खेळी वापस घेता येत नसते. वापस नाही घेता येणार, पण थांबवता तर येईल. अहो, राजकारणात असं माघार घेणं लय महागात पडतंय आपल्याला. और लोकांना उमेदवार असा ल्याचा पेचा वाटायला लागतोय. मग आणि काय हो, आधी तर सगळं बरोबर वाटत होतं ना तुम्हाला. हा, मग आता काय झालंय अचानक? का ते पिक्चर मधल्यासारखा तुमचा जमीर बिमीर जागा झालाय? हा, माहित नाही, पण जे चाललंय ते पटत नाहीये मनाला. अहो, तीच तर गंमत आहे राजकारणाची. पटत नाही तेच करावं लागतंय. उगाच नाही राजकारणाला दलदल म्हणत. इथं माणूस बाहेर पडण्यासाठी जितका हातपाय मारतो तितका आत 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 शिरत जातोय. आणि तसं पण बाण सुटलाय आता. आता काही नाही होऊ शकत. हं? म्हणजे काहीच करता येणार नाही का? नाही, असं कसं करता येईल? की करता येईल, शांत बसता येईल. आणि आता तुम्ही पण शांत राहायचं. अहो, विठूच्या वाडीचे भावी सरपंच आहात तुम्ही. हा, निवडणूक जिंकून देण्यासाठी जे काही करावं लागल ती सगळी आमची जबाबदारी. हो. अरे पण इंदूवरती आरोप. त्याची काळजीच करू नका तुम्ही. अहो, ते परमनंट नसतं. इलेक्शन संपलं की ते पण संपतंय. हा, या आता तुम्ही. जखमी आशिक बेकार रोग आहे राव हा. पण काही झालं तरी सत्तेचं रिमोट आम्हाला आमच्या हातातच पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही वाटेल ते करू. बोला पुंडलिक वरदे, श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. परम पूज्य पुंडलिक महाराज की जय. सब संतन की जय. स्त्री जन्म म्हणूनी न भावे उदास, स्त्री जन्म म्हणूनी न भावे उदास, साधू संतांचे केले जनी, साधू संतांचे केले जनी. संतांचे घरची दासी मी अंकेली, संतांचे घरची दासी मी अंकेली. विठोबाने दिली प्रेम कळा, विठोबाने दिली प्रेम कळा, प्रेम कळा. विदुर सात्विक माझी कुळीचा, विदुर सात्विक माझी कुळीचा, अंगीकार त्याचा केला देवी, अंगीकार त्याचा केला देवी.
राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. कीर्तनात आपण कायमच गुरूंना वंदन करत आलो, पण आजच्या कीर्तनात मला विशेष रूपानं माझ्या गुरूंना वंदन करावंसं वाटतंय. माऊली माझ्या गुरूंना, व्यंकू महाराजांना असं वाटतं की त्यांच्या निरूपणामध्ये काहीतरी कमतरता होती, म्हणून लोक आज इतक्या खालच्या पातळीला जाऊन मला प्रश्न करतायत. माझ्या गुरूंचं मन खूप मोठं आहे, म्हणून त्यांना हा त्यांचा कमीपणा वाटतो. त्यांना असं वाटतं की या कीर्तन परंपरेचा, या गादीचा अपमान त्यांच्याकडून झालाय. पण असं नाहीये महाराज. उलट मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं तुम्ही माझ्या बाजूने उभे राहिलात, माझी बाजू अशी लावून धरलीत, हा माझा या गादीचा सन्मान आहे महाराज. महाराज, तुम्ही माझी बाजू घेऊन या सगळ्याला तोंड देण्याचं बळ मला दिलंच आहे. पण एक कीर्तनकार कठीण परिस्थितीमध्ये सत्याची बाजू घेऊन समाजामध्ये काय परिणाम साधू शकतो ना, हे सुद्धा तुम्ही मला दाखवून दिलत. आणि म्हणून हा या परंपरेचा, या गादीचा आणि शिष्य म्हणून माझा सन्मान आहे महाराज. महाराज, आपल्या परंपरेचं प्रतीक असणारं हे उपरणं मला सन्मानानं कीर्तनात परत आणायचं. म्हणजे तुमची परवानगी असेल तरच.